no dim dum da na da dim da na da dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na o da ni da na ni da na o da ni da. आता एकादशी आलेली आहे, आषाढी एकादशी, आणि आता आपल्याला विठ्ठलाचा लुक करायचा आहे. हा माझा छोटासा विठ्ठल आहे, मैत्रिणीचा मुलगा आणि माझी मुलगी, आणि हा आम्ही आज सुंदर असा लुक करणार आहे गंगेवरती. सो सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. सर्वात आधी मी टोनिंग करून घेणार आहे. टोनिंग करून घ्यायची आपल्याला. डोळे बंद कर. आपल्याला आता मॉइश्चरायझर लावायचं आहे. क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग कधीही विसरायचं नाहीये. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं मॉइश्चरायझर लावू शकता की जेणेकरून आपला बेस एकदम प्रॉपर बसेल. ऑइलिंग करा, मॉइश्चरायझिंग करा, तुम्ही कोणत्याही ब्रँडचं मॉइश्चरायझर लावून घ्यायचंय. याची स्किन बरीच उरलेली ग, का बरं? ड्राय झालेली बरीच. मी इथे थोडंसं ऑइल पण वापरतीये, कारण की मला असं वाटतंय की त्याची स्किन थोडी ड्राय आहे, तर मॉइश्चरायझरने काही होणार नाही. तर मी थोडंसं ऑइल वापरतीये, कारण आपल्याला ब्लॅक लुक करायचा आहे आणि ब्लेंडिंग ही एकदम प्रॉपर झाली पाहिजे. त्याच्यासाठी मी इथे थोडंसं ऑइल लावतीये प्रतीक्षा मॅमचं. पूर्ण फेसला आपल्याला ब्लॅक करायचंय, हातांना ब्लॅक करायचंय, त्याच्यासाठी आपली ब्लेंडिंग ही प्रॉपर झाली पाहिजे. आता इथे मी डार्क टोनचं कन्सिलर वापरतीये आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी काजळ लावणार आहे. पूर्ण फेसला मी डार्क कन्सिलिंग करून घेणार आहे, जेणेकरून आपलं काजळ जे आहे ते आपल्याला कमी पण लागेल आणि छान पण दिसेल. बरेच जण व्हाईट टोनचं लावत असतात, पण मी इथे डार्क टोनचा उपयोग करणार आहे. माझ्याकडे एपीकेचं काजळ आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं डुरालाईन टाकून घेतेय. थोडंसं ड्राय आहे ते काजळ, तर तुम्ही डुरालाईनचा उपयोग असा करू शकता की जे पण तुमचे प्रोडक्ट ड्राय झालेले असतात ते व्यवस्थित तुम्ही डुरालाईन टाकून पुन्हा नवीन त्याला बनवू शकता. इथे माझी मैत्रीण त्याला रेडी करतेय, हातांना काळ वगैरे लावून घेते. आम्हाला टाइम वाचवायचा आहे, कारण आम्हाला गंगेवर शूट करायला जायचंय आणि वेळ नको बा, त्याच्यामुळे आम्ही अशा पद्धतीने रेडी करतोय. इथे यांची मस्ती चालू झालेली आहे, एकामेकाला बघून हसताय दोघ जण. याला कशाला ठेका ठेका इथे ठेवा. तुम्ही तिकडे बघ ना, मम्मीकडे नको पाहू, फक्त हात ठेवून दे तिथे खाली. असं दे तिला, तिला बी काळ करणार होती मी. म्हटलं दोघांना काळ करू, पण म्हटलं एवढं मटेरियल. तर यासाठी पीएससीचं काजळ घेतेय, नवीनच काजळ आहे, कारण की मला फेसला लावायचंय म्हणून मी काजळचा उपयोग करणार आहे. बाकी आम्ही बॉडीला कलर करणार आहे, कलर लावतोय. तो म्हणतोय की हा कलर निघल का असाच राहील, नाहीतर टीचर रागवतील म्हणे आम्हाला जर मी असं स्कूलला गेलो तर. बरोबर. तुम्हाला काय वाटतं सांगा बरं कमेंट मध्ये, कलर निघेल की नाही? ते चालू झालं. आता आपल्याला हे काजळ व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचंय. आता मी काय करतेय, मला थोडासा हायलाइट एरिया कव्हर करायचा आहे, म्हणून मी सिल्वर कलरचा आय शॅडो आहे ना, थोडंसं डॅबिंग पोर्शन लावणार आहे, कारण मला इथे 3D लुक द्यायचा आहे, 3D इफेक्ट द्यायचा आहे. थोडं शाईन पण दिसली पाहिजे आणि तो विठ्ठलासारखा लुक पण आला पाहिजे. जसं आपण सावळा विठ्ठल म्हणतो ना, सेम त्या टाइप मध्ये मला इथे थोडंसं 3D लुक क्रिएट करायचं आहे. त्याला हसायला खूप येत आहे. आता मी थोडासा ब्लश सारखा इफेक्ट देणार आहे. स्माइल कर, हस. हस. पहिले येलो टिळा करून घेऊ का? एक मागे अजून मोठ्याच्या पेक्षा तेच किती लूज आहे बघा आधी. बघितले थोडंसं वाकडं वाटतोय.
आयब्रो डिफाईन करायची आपल्याला व्यवस्थित, आणि आयब्रो ही आपल्याला जेवढी डार्क ठेवता येईल तेवढी डार्क ठेवायची आहे, कारण ऑलरेडी विठ्ठल हा सावळा आहे आणि सावळ्यामध्ये जर तुम्ही आयब्रो एकदम लाईट ठेवली तर तो अजिबात दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला आयब्रो ही डार्क ठेवायची आहे, कारण ब्लॅक मध्ये ब्लॅक दिसणार नाही. असं देवाचे फोटो पाहिले तर देवाच्या फोटोमध्ये दिसतात. मग मी तेच म्हणते तुला, देवाच्या फोटोमध्ये पण ते त्यांनी गोल गोटे दिले ना फक्त काही शूटवाल्यांचं शूटवाल्यांनी नाही केलेलं आहे. अरे आता मेकअप झालेला आहे आपला आणि आपण आता पूर्ण बॉडीला ब्लॅक करून घेऊ. बघा विठ्ठलाची बॉडी, बघा आमच्या विठ्ठलाची बॉडी. याला टिळा देऊ का काही, तो रेड कलरचा असतो तो. नको दिला होता पूर्ण प्रॉपरच बनवते ना त्याला. मग आता त्याला मस्त टिंब देते आजूबाजूने व्हाईट कलरची. झाला मग तो. आता आपण काय करू, साईडला छोटेसे डॉट देऊन घेणार आहेत. मग घेऊ आमच्याकडे लाईट गेलेली आहे आणि आमचा विठ्ठल आता रेडी झालेला आहे, ज्वेलरी वगैरे घालून झाली आहे. सो बघू शकता तुम्ही आमचा विठ्ठल कसा दिसतोय. टीका नाही दिसत आहे आणि हे पण लय मोठं होतंय, त्याला आहे ना टाचपिन लावावं लागेल. टाचपिन करतो थोडस. हा तसंच. dim dum da na da dim da na da dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na o da ni da na di da na na o da ni da ni da na di da na da di na ta dim. सो मेकअप पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय. रुक्मिणीचा मेकअप लवकरच बघायचा आहे. बाय.